नमस्कार, मी उमा चिट्ट्याला PSTV न्यूज करिता आजची विशेष खबर. कारगिल विजय दिवसानिमित्त सन्मानित सैन्य रत्न पुरस्कार विजेत्यांचा भिवंडीत जाहीर सत्कार. कारगिल विजय दिवसानिमित्त 26 जुलै रोजी मुंबई येथे सैनिक फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील आर्मी जवान, माजी सैनिक तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भिवंडी शहरातील 4 मान्यवरांना सैन्य रत्न अवॉर्ड प्रदान करून गौरविण्यात आले. सन्मानितांमध्ये शरद बालाराम धुळे, सल्लागार, सोशल वॉरियर्स फाउंडेशन व प्रसिद्ध समाजसेवक शरद बाळाराम धुले आणि अनिल सुंडकर, माजी सैनिक व सैनिक फाउंडेशन भिवंडी तालुका अध्यक्ष, तसेच गोपाल सिंग राठोड, उद्योगपती व भाजप सेना दल संघटक, तसेच प्रदीप शेट्टी उर्फ चिंटू, प्रसिद्ध समाजसेवक व उद्योगपती यांचा समावेश होता. या गौरवशाली यशानिमित्त भिवंडीच्या सोशल वॉरियर्स फाउंडेशन व मित्र परिवाराच्या वतीने नायगाव भिवंडी येथे विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी 4ही मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला जगदीश पाटील, अध्यक्ष सोशल वॉरियर्स फाउंडेशन, तसेच आशिष भजन, PSI, शरद दुर्ले, भिवंडी महापालिकेचे नगरसेवक आणि कैलास म्हात्रे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व समाजसेवक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ओम प्रकाश, विश्वकर्मा, अजित सिंग, अभिनव शर्मा तसेच सोशल वॉरियर फाउंडेशन ग्रुपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी जय नायक, मनसे कार्यकर्ता राजू सिंग व सोशल वॉरियर्स फाउंडेशनचे कार्यकर्ते हमीद शेख आणि महिला भगिनी व अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी सन्मानितांचा अभिनंदन करून मिठाई वाटत त्यांच्या पुढील समाजकार्यासाठी शुभेच्छा दिल्या. आज मला फार आनंद होतो या गोष्टीचा की सैनिक रत्न पुरस्कार आपल्या भिवंडीमध्ये पहिल्यांदा 4 आलेले होते. शरददादा दुले त्यांना सैनिक रत्न पुरस्कार मिळाला. परत आमचे गोपाल भाई आहे, त्यांना ते आता राजस्थानचे आहेत आणि तरी सुद्धा इथं येऊन त्यांना सैनिक रत्न पुरस्कार मिळणं म्हणजे काय मामूली बात नाही. तर कुठला कोण आणि कुठे रत्न पुरस्कार घेतोय याचा अर्थ की त्याचं फार चांगलं काम आहे. आमचे सोनकर साहेब आहेत, एक्स आर्मी, यांना पण रत्न पुरस्कार मिळाला. साई डाब्याचे आमचे शेट्टी साहेब, त्यांना रत्न पुरस्कार मिळाला. आज तुम्हाला सांगायचं म्हणजे एकच गोष्ट की आज मुंबईमध्ये आपल्या भिवंडीतले 4 व्यक्तींना सैनिक रत्न पुरस्कार मिळतो म्हणजे आम्ही भाग्य समजतो. आणि मी सुधीर सावंत साहेबांचा, ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब, माजी खासदार, आमच्या सैनिक फेडरेशनचे महाराष्ट्र राज्याचे जे अध्यक्ष आहेत ते, त्यांच्याकडनं हा पुरस्कार मिळलेला आहे आम्हाला. आणि मी त्या सैनिक फेडरेशनचा ठाणा जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे आणि मी त्यांचे आभार मानतो की आम्हाला 4 रत्न पुरस्कार मिळाले. रत्न पुरस्कार मिळाले का याला कारण यांचं सर्वांचं काम चांगलं आहे. कारण भिवंडी तालुक्याचा हे महाराष्ट्रामध्ये हा एक चांगला काम, आमचं काम चांगलं आहे का आम्ही एक सोशल वॉरियर फाउंडेशन चालवतो, त्याच्यामध्ये पूर्ण हे सदस्य आहेत आणि यांनी जे कार्य केलेलं आहे त्यांना ते चांगलं आवडलेलं आहे. कारण आम्ही सोशल वॉरियर फाउंडेशन मध्ये आमची अकॅडमी आहे, तर त्या अकॅडमी आम्ही फ्री ऑफ कॉस्ट मुलांना शिकवतो. आणि आता करीब आमची 17 मुलं पास होऊन आणि ते इंडियन आर्मीमध्ये सर्व्हिस करतात, कोणी एअरफोर्स मध्ये सर्व्हिस करतो, कोणी नेव्हीमध्ये सर्व्हिस करतो, CRP मध्ये सर्व्हिस करतोय, कोणी आसाम रायफल मध्ये सर्व्हिस करतात. आणि आता मागच्या 2 दिवसाची तुम्हाला गोष्ट हे सांगायचं म्हणजे आमचे 3 मुलं आता पास झालेले आहेत इंडियन आर्मीसाठी. तर आपलं नाव आणि पद सांगा. मी जगदीश पाटील, इंडियन आर्मी मधून मी निवृत्त सेना आहे आणि मी सोशल वॉरियर फाउंडेशनचा अध्यक्ष आहे. तसेच आमचे PSS साहेब आमच्या बरोबर असतात हमेशा. भगत साहेब, आशिष भगत साहेब, फुलसिंग साहेब आहे, लकारा साहेब आहे, हे सर्व आमची ही फार मोठी टीम आहे. आणि या टीमने जो सोशल वॉरियर फाउंडेशन चालवतो ना त्याच्यामुळे आज आम्हाला हे
आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला पुरस्कार भेटलेले आहेत. जय हिंद. तिला आम्ही रनिंग साठी ग्राउंडवर जायचो आणि तिकडे काही गरीब विद्यार्थी होते की जे फीस भरू शकत नव्हते अकॅडमीचे. मग माझा भाऊ राजू, ओम विश्वकर्मा, अभिनव शर्मा, आम्ही सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की आपल्याला गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी काम करायचं आहे आणि तिथे आम्ही एक आर्मी फॅन्स नावाचा ग्रुप स्थापन केला आणि गोरगरिबांना विद्यार्थ्यांना आम्ही कोणत्या वर्षी स्थापन केलं? 2017 साली आणि त्यांना मोफत प्रशिक्षण द्यायला लागलो आणि त्यानंतर कालांतराने माजी सैनिक, माजी सैनिक हे आमच्या ग्रुपला मार्गदर्शन करण्यासाठी आले आणि आम्ही त्यांच्याशी जोडलो गेलो आणि आम्ही आता संयुक्तरित्या जवळपास 17 मुलं आमची आर्मीमध्ये भरती झालेत. याचा आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे आणि म्हणजे आम्ही केलेली मेहनत त्याचं फळ भेटलं आम्हाला. अच्छा, तुम्ही केलेल्या मेहनतीचे फल भिवंडी शहरच नाही, ठाणे जिल्हाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटतो आणि लोकांना काय सांगायचं इच्छुक आहे तुमच्या? मला खूप आनंद झालेला आहे. मी सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याचा खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला हा पुरस्कार देऊन सन्मानित केला. महाराष्ट्र सैनिक पुरस्कार ज्यांनी ठेवलाय, ज्या संस्थेने त्या कार्यक्रमाला तो उपस्थिती दाखवलेली, त्यांचा समाजामध्ये आपलं काय देणं आहे किंवा समाजाला आपण काहीतरी कर्ज असतो, या होळीने आपल्या भिवंडीतले सर्व माजी सैनिक तसेच नवीन तरुण मुलगा या छोट्याशा रोपटा लागू त्यांनी या मैदानावरती, या खेळाच्या मैदानावरती त्याच्याबरोबर आमचे छोटे बंधू आणि त्यांचे इतर साथीदार घेऊन त्या लोकांनी हा रोपटं तिथे फुलवलं. त्या रोपटं फुलवत असताना त्यांनी गरीब गरजू जे लोक आपल्या पैसे भरू शकत नाही किंवा जीवनामध्ये आपण त्या पैशाच्या आधारे आपण जीवनाचा सार्थ करून की जीवनामध्ये काय करू शकत नाही, म्हणून या सगळ्यांनी फाउंडेशन पैसे मिळवून त्या मुलांना आता या संस्थेमार्फत जो मिलिटरी सैनिक फाउंडेशन जो चालवत आहेत त्याच्या मार्फत त्यांनी आता 17 मुलं या ठिकाणी गेलं. खरोखर अभिमानची गोष्ट आहे. खरोखर या गोष्टीला ते त्या पुरस्काराचे चौघे पण त्या गोष्टीला सार्थक आहेत आणि त्यांनी खरोखर त्या परिश्रमाला फळ भेटलंय. असं फळ मिळावं आणि याच्या पुढे जाऊन मिळावं अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी तुम्ही येऊन या पुरस्काराला तुम्ही मूर्तीला सत्कार केला त्याबद्दल मी माझ्या बंधू, छोटे बंधू यांच्यातर्फे आणि धुळे परिवार करणं आणि माझ्या वार्डातल्या नगरसेवक या नात्याने मी तुमचा सर्वांचा आभारी आहे आणि असे तुम्ही चांगले कार्य कराल अशी मी अपेक्षा करतो. माझं नाव शरद तांबे धुळे, नगरसेवक भिवंडी महापालिका नागाव. आणि शहरातील काही युवकांना काय संदेश वगैरे देऊ इच्छुक आहेत? सर्वांनी हा कार्यक्रम बघितलाच असेल आणि तुम्ही या लाईव्ह बघत असाल, खरोखर ते तरुण ऐकत असाल, खरोखर या आपल्या जीवनामध्ये मिलिटरी म्हणजे जीवनाचा सार्थक जीवन कसा शरीरात तुष्टी. आता आमचे भगत साहेब आहेत, तुम्हाला वाटतं का यांचा वय आणि माझा वय बघा, मी यांच्या कमी वयात आहे पण ते कसे जेवण वाटतात. मग जीवनामध्ये आपण तंदुरुस्त कसं राहणार, तर देश सेवा आणि शरीर या दोन्ही गोष्टी या गोष्टीमध्ये घडतात. मग तरुणाला अशी अपेक्षा जेवढे लोक यामध्ये तरुण आपल्या देशासाठी सेवा करत असेल तर या फाउंडेशन तर्फे या तुम्हाला काय मदत असेल ती माझ्यातर्फे किंवा या फाउंडेशन तर्फे तुम्हाला नक्की आर्थिक मदत होईल आणि जेवढं चांगलं देशासाठी करता येईल त्यासाठी आम्ही सर्व त्यासाठी तुमच्या बरोबर राहू आणि मला आवाहन करतो तुम्ही याला जॉईन व्हा आणि आपल्या देशाचं सर्वेक्षण करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. राहणार शेला तालुका भिवंडी जिल्हा ठाणे. 18 वर्ष देश सेवा करून मी आता सध्या सैनिक फेडरेशन महाराष्ट्राचे भिवंडी तालुका अध्यक्ष या पदावरती कार्यरत असून भारतीय जनता पार्टी सैनिक सेलचा संघटक पण आहे आणि आमच्या या सोशल वॉरियर फाउंडेशन मध्ये सदस्य या रीतीने काम करत असताना आज आम्हाला हा जो सत्कार भेटलेला आहे महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशन रत्न पुरस्कार, तर ह्या पुरस्काराचा मी असं समजतो की मी मोठं हे नेतृत्व केलं किंवा नाही, पण मला ह्या सगळं माझ्या ज्या मेंबर्स लोकांचा साथ भेटला आणि म्हणून या पदावरून आज मी हे सगळे रत्न पुरस्कार आम्हाला भेटलेला आहे. त्याबद्दल मी यांच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो की मला तुम्ही